माय इकडे बघा ना, लांब लांबपर्यंत ना, इकडे कोणच नाही आहे. लांब लांबपर्यंत एक घर नाही आहे आणि इथेच फक्त ते घर आहे निर्मलदादांचं. हा मस्तपैकी मोठा पीस मटणाचा. ते तिकडे समोर बघा पाणी, काय जबरदस्त पूर आलाय. तिकडे पण काही लोक मासे पकडतात. इथे पण आहे, ते पुलावर पण मासे पकडतात काही. मिळाले का मासे? मिळाले कोणाला? मासे मिळाले? हे आला आला वाटतं बघ, मासा आला बघ ना त्याला. काय? चिलापी. चिलापी आहे. शेळ पिंपळगावला आलो आपण. भीमा भावाचा संगम आहे. दादा तू आतमध्ये थांब ना, तू आतमध्ये थांब. आणि नदीला पूर बघा ना किती आलाय. म्हणजे परवा रिपोर्ट होता, त्यासाठी आज आपण इकडे आलोय. पण नदीला पूर इतका पकडतायत, लहान लहान चिलाप्या काही नाही. गाडी तुम्ही आधी इकडे. हां हां बोला. सर मी तुमचा सबस्क्रायबर आहे. अच्छा अच्छा, थँक्यू. कुठे राहायला? इकडेच आहे. हो इथेच आहे, जवळच राहायला सर. अच्छा अच्छा अच्छा. काय म्हणजे करता तुम्ही फिशिंग वगैरे? इथं कधी कधी येतो, तुमचेच व्हिडिओ पाहून येतो इथं फिशिंगला. अच्छा. ते फक्त थोडंसं असं आहे ना, गाडी आहे ना जरा हे नाही, होईल जाते. गडबड. काय करता तुम्ही? काम करतो, कधी कधी येतो फिशिंगला. अच्छा अच्छा हो. अच्छा. आणि काय जॉब काम काय जॉब काय? करतो मी कंपनीमध्ये. अच्छा अच्छा. पण अच्छा. तुमचे रोज व्हिडिओ पाहतो मी, रोज. आज मला तुमचं प्रेम तुम्हाला आहे म्हणून हां. आज आपलं. आज तुम्ही दिसले म्हणून म्हटलं तुम्हाला भेटावं. हां चला ना घरी माझ्या. अरे नाही, इथे- येतो ना, नंतर येतो ना. नाही नाही चला सर, परत परत तुम्ही कधी येणार आहे? येतो, ते गाड्या बघा फक्त. काय नाही होत, चला तुम्ही आमच्या घरी चला. कारण काय आहे, तुम्ही परत परत येणार नाही, आम्हाला माहिती आहे. अशी लोक आहे ना, कोणाकडे जात नाही काय नाही. थोडी आलो असतो ना नंतर. थोडी थोडी सेवा करायची द्या. कुठे राहिलाय? जवळच आहे का? हो इथे जवळच आहे सर, इथेच आहे पलीकडे इथे. अच्छा. चला चला चला. हो चला हो सर, चला चला. व्हिडिओ तुमचे 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्ष. तर तुमची म्हणलं नाही का, तुम्ही तरी ते शिंदेच्या इथे येत होते हा हा ना रितेश वगैरे. हां तर त्यांना आम्ही नाही का कॉन्टॅक्ट केलं होतं, तुमची आमची भेट घालून द्या. हां झाली आज भेट. माझी भेट झाली. तुम्हाला पाहिलं तुमचा युनिफॉर्म नाही का, म्हणता यायला युवक सरच असणार. हां थँक्यू. भेट करून नाही का, बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रणवला पण थँक्यू थँक्यू. सपोर्ट करा याला. असं म्हणजे आपले जे पण नवीन नवीन व्हिडिओज बनवतात ना, नवीन नवीन आपल्या व्हिडिओजमध्ये येतात, त्यांना सपोर्ट करत राहा. तुमच्याकडून आम्हाला जरा रेसिपी तरी समजेल. तुमच्यामुळे आम्ही मासे खेकडे खायला शिकलोय. किती भारी. खेकडे इथे कुठे मार्केट कुठे खेकड्याचं वगैरे मिळतं तिथे जवळ? आहे ना, चाकणला आहे. चाकणून आणता का हो, तुम्ही? हो. आणि असे लोक असतातच, ते पण पकडतात काही काही ठिकाणी. आता हे कोणाला मिळाले की नाही मोठे मासे वगैरे? काही काहीच नाही, चिलापी पण नाही. अरे अरे अरे. लय लांब आलं तर हां लय लांब म्हणलं आले तर मी अरे सगळ्या जगाचं आपलं, जिकडे नाही तिकडे फिरायचं ना. चल येऊ का? किती वर्षापासून या राहता सर. इथे? इथे भरपूर वर्ष झाले सर. हे बघा, हे आमच्या गरीबाचं घर. या. तो खेकडा शिजवून त्याच्यात मसाला अहो, भरून सारखे तो तुमचे खाताना व्हिडिओ आहे ना, सारखे. जेवायला बसलं की तुमचा लगेच व्हिडिओ. आले आले चकू, आले चकू. हो ललू नको बच्चा. आले आले, मम्मा आली ना, मम्मा आली, मम्मा आली. आता आता शांत व्हायचं. काय प्रॉब्लेम तर नाही? प्रॉब्लेम नाही असं काही सर. ते आता हे आमचं रोजचं जे असतं. आता काय तुम्हाला सांगू का सर, आमच्या लग्नाला झाले 13 वर्ष. 2-4 वर्ष काय वाटलं नाही. लोकांचं सोडा, म्हणजे जवळचीच लोक खूप बोलायचे. खूप खूप करून पाहिले, खूप डॉक्टर करून पाहिले, पार वैतागलो, पार अंगारा दुपारा करून पाहिला. कोणी म्हटलं इकडे जा, ह्या डॉक्टरकडे जा, पुण्यात जा, तिकडं जा, इकडं जा, सगळं करून पाहिलं, वैतागलो. माझ्यापेक्षा तर सीमाच खूप वैतागली. काय सांगू सर, अक्षरशः वैतागून जातं ना माणूस. बारामतीचा मित्र आहे माझा, त्यांनी सांगितलं डॉक्टर आशिष जळक म्हणून आहेत, आणि त्यांचं हॉस्पिटल काय ते टेस्ट. एक मिनिट सर. हां, हे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. हां
हां इथं आहे ना डॉक्टर आशिष जळक सरांची ट्रीटमेंट घेतली आम्ही. हां सर तुम्हाला सांगतो आम्हाला खूप चांगली वागणूक दिली त्यांनी आणि खूप चांगली ट्रीटमेंट दिली. 13 वर्ष म्हणजे थोडे झाले का सर? नाही ना, 13 कशाला म्हणतात, 13 वर्षात 1 वर्ष ॲड करायला तर वनवास होऊन जाईल. प्रणव हे जरा टाईट क्लोजअप मध्ये घे जरा. दिसतंय क्लिअर एकदम. चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. ॲक्च्युली हे दाखवायचं कारण असं की मे बी माहिती नाही मला, पण आपले बरेच सबस्क्रायबर असतील ते सुद्धा सेम कंडिशनमधनं सेम प्रॉब्लेममधनं जात असतील, तर त्यांना ह्या गोष्टीचा चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हां याचा त्यांना फायदा होऊ शकतो. पेड प्रमोशन नाही आहे, पण जस्ट असं कारण की मी राजू दादांना बघतोय तर काय काय प्रॉब्लेम ते सहन करतायत, काय काय त्यांनी सहन केलं आहे, तर मे बी आपले व्ह्युअर्स पण सेम प्रॉब्लेममधून जात असतील. तर बघा मे बी तुम्ही कॉल करू शकता. फोन नंबर वगैरे सगळं दिसलं असेल तुम्हाला, त्यात आहे फोन नंबर मला वाटतं. इथे 2 फोन नंबर आहेत. एवढं वाचायचं टाईम नाही माझ्याकडे, तर ही तुम्ही स्क्रीनशॉट काढून बघून घ्या. आणि खाली पण एक नंबर आहे, तर इथे तुम्ही कॉल करून बघू शकता. जर तुम्ही सेम कंडिशनमधनं जात असाल तर कमेंटमध्ये तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कोणी डिस्कस करत नाही, पण आपले इंस्टाग्राम ID आहे @fishingcrazyabout, तर तिथे तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. जर तुम्ही सेम प्रॉब्लेममधनं जर जात असाल तर थोडी जरी व्ह्युअर्स आपले सबस्क्रायबर्स असतील तर त्यांच्यासाठी आपण आहे ना याचा डिटेल व्हिडिओ बनवूया एक. तर राजू दादा आम्ही निघतो, आम्हाला पण खूप काम आहे, पाऊस पण आहे, सीमा? शूट पण करायचं आहे. नाही नाही नाही, त्यांना राहू द्या, निघतो. परत बाळ रडत बसलं आता ते गप्प. चला येऊ. चालेल ओके भेटूया परत. नक्की या सर. हां नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. काल तर आपल्याला फिशिंगमुळे ना काही वेळच मिळाला नाही, म्हणजे नदीला इतका पूर आला की फिशिंग वगैरे काही झालीच नाही. फिशिंग होत नाही म्हणून आपण कॅम्पिंग पण नाही करायची असं नाही आहे. कॅम्पिंगची आपली एक वेगळीच मजा आहे, पण मला माहित होतं इकडे इतका मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे आपण इकडे थांबलो आहे. गाडी आपली इकडे थोडीशी कव्हर करून ठेवली, आपलं जे साहित्य ते भिजू नये म्हणून. पण एवढ्या पावसामध्ये आपल्याला कॅम्पिंग करता येते का नाही, आपली कॅम्पिंग होईल का नाही हे तर मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, पण व्हिडिओ मात्र एकदम जबरदस्त होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा. इथे थोडा वेळ थांबलो आम्ही, थोडासा पाऊस कमी होऊन देऊया, मग पुढे जाऊया. ढग कसं आलंय मस्त, हे ढग ट्रॅव्हल करतंय. हो हो पाऊस खूप जोरात आहे, तर मला असं वाटतं प्लॅनमध्ये थोडीशी चेंज करावं लागेल. आपल्याला जरा पुढे जायचं होतं, पण जितका पाऊस इथे आहे ना याच्यापेक्षा डबल पाऊस पुढे आहे, तर जिकडे आपल्याला एक्सप्लोर करायला जायचं तिकडे आपल्याला जाता येणार नाही, कारण की पाण्याचं प्रेशर भरपूर असेल त्या झुळीमध्ये. पण जिकडून आपण आलो ना तिकडे पाऊस नव्हता, त्यामुळेच असं वाटलं की इकडे सुद्धा पाऊस कमी असेल, पण इकडे पाऊस कमी नाही आहे, खूप मुसळधार पाऊस आहे. तर आपण काय करणार आहे की हे जे शेड आहे ना इथेच आपण टेंट लावणार आहे, कॅम्पिंग करणार आहे. मस्त जागा आहे कॅम्पिंग करायला, कुकिंगसाठी पण जागा छान आहे. सर्वात आधी ना ते बॅग्स वगैरे घेऊया आतमध्ये, नाही तर पूर्ण भिजून जातील, म्हणजे भिजलेच आहे ऑलरेडी. महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जे सिलेंडर आहे ना गॅसचे ते पूर्णपणे संपले, थोडंच राहिले, तरी मी आणले. पण आपल्याला कुकिंगसाठी कोळसा आणलाय बऱ्यापैकी, तो कोळसा भिजायला नको, त्यामुळे हे बॅग्स आतमध्ये घेणं फार गरजेचं होतं. थोडीशी साफसफाई इकडे ना बकऱ्यांचे लेंड्या वगैरे बरेच पडल्यात, तर त्या साफ करून घेऊया टेंट लावायला. ओ धुक्क किती पडलंय, बापरे धुक्क बघा किती आहे, जबरदस्त खतरनाक. काहीच दिसत नाहीये, रस्ता आपण ज्या रस्त्याने आलो तो सुद्धा दिसत नाहीये. माझ्या मते ना मला ना खूप चहाची तलब झाली आहे, तर आता ना आपण आधी चहा बनवूया. ते 2 सिलेंडर आहेत, त्यात थोडा गॅस आहे, तेवढ्याच्यात चहा होतोय का ते बघूया. नसेल होत तर मग आपण कोळसा पेटूया. पाऊस थांबलाय पण धुक्क किती आहे. पाऊस थांबलाय जगन. ह्या रस्त्याने आपण आलो होतो, रस्ताच गॅप झाला, आला परत पाऊस. चहा बनवूया फटाफट. अशा वातावरणामध्ये चहाची आपली एक वेगळीच मजा असते. मटन आहे, फ्रोझन मटन आहे.
थांब उकळू दे ना. ती आपलं शेल्टर कॅम्पिंगची जागा. एक तर आपण लहान टेंट आणला आज. म्हणजे आपल्या इकडचं जे वातावरण होतं त्या हिशोबाने मी टेंट घेतला होता, पण माहिती नव्हतं इकडचं वातावरण एकदम विपरीत असेल. पण जे पण काही आहे ना खूप भारी वाटतंय. इथं व्यायाम पण केला होता, नाश्ता पण नाही केला होता. मस्तपैकी एनर्जी आली चहा घेऊन. 4थी पर्यंत शाळा आहे. डोनेच्या इकडे आलो आपण. ते कसं वाहत जाते दुःख बघ. वा, म्हणजे परिस्थिती अशी आहे ना इकडे की आपल्यासोबत जे आहेत ना ते टीचरच आहेत, इकडेच शिकवतात. ते म्हणतात की थंडीमध्ये इतकं दुःख असतं की क्लासरूममध्ये पोरं दिसत नाही समोरचे. पावसात नसन हे जमत ना काय हे तंबूतून पाऊस पाणी पावसातलाच आहे ना तो. पावसातलाच पाणी नाही येत ना किती पाऊस तरी. खूप मस्त. 6:05 झालेत, 6 वाजून गेलेत. तर कुकिंगची तयारी करूया, नाही तर फार अंधार होईल. लवकरच अंधार होईल कारण की इकडे तसंही उजेड नाही, सूर्य नाही, काहीच नाही. जे आहेत ना ते जास्त ह्या साईडला वळालेत. म्हणजे ही शाळा समोरची हा दिसली की ही शाळा. अरे हा दुःख गेलं. ही शाळा गाव दिसला. हा ही शाळा समोरची. मागे बघा गाव दिसतंय. गावच दिसत नव्हतं आत्ता. हे सर आहेत इकडे शाळेतच शिकवायला आहेत. 4थी पर्यंत शाळा आहे ना. शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद शाळा. अच्छा, जिल्हा परिषदची आहे. सडकेची वाडी. सडकेची वाडी. ही सडकेची वाडी मागे. जिल्हा आपला नाही का पुढला शेवट डांबरी रस्ता संपतो त्याच पडला जिथं म्हणजे आपण कॅम्पिंग केली तिथे का? मग एक परिसर भारी पाहिला एक रेसिपी बनवणार आहे आपण एक. इकडे कोळसा पेटवायचं काम चालू आहे. मला ना खरंच वाटलं होतं की आजचा आपला प्लॅन आहे ना तो कॅन्सलच करावा लागणार आहे. इतका पाऊस आहे ना जबरदस्त. पण लकीली हे शेल्टर मिळालं, इथे आपण थांबलो आणि काही गोष्टी आपल्याला इकडे माहिती पडल्या ज्या आपण उद्या एक्सप्लोअर करू शकतोय. पण आता तर खूप जोरात भूक लागली आहे. आधी पेट पूजा करूया, म्हणजे थोडं वाफ पण निघते. पोर्टेबल फॅन आपला 300 रुपयामध्ये इतकी मदत मिळाली ना त्याच्यामुळे. तुला फक्त घाण नको व्हायला ना. रान आहे चांगलं, 1.5 किलोचं रान आहे हे. चरबी बऱ्यापैकी दिली ना त्यांनी. एवढी चरबी नको होती, पण जाऊ दे, राहू दे. मीठ घेऊया. हां का? ऐसा भी है. आलं लसूण पेस्ट, लिंबू, मॅरिनेशनचा मसाला आपला. खूप जास्त मसाला नाही टाकायचा, कमीत कमी मसाल्यामध्ये मॅरिनेट करायचं. अय्यो, तरी बरं एक कागद टाकलं होतं आपण आहे ना. मॅरिनेशनचा मसाला म्हणजे याच्यात दरवेळेस सांगत असतो मी काय काय. हळद, मिरची, पेपर पावडर, धना पावडर, तंदुरी मसाला, गरम मसाला, या सगळ्या गोष्टी आहेत. मॅरिनेट वगैरे करायला नाही ठेवणार आहे कारण की स्लो कुक होणार आहे. तर मॅरिनेट करायची गरज नाही आहे. ही चरबी दोन्ही साईडला 2 चरब्या ठेवून देऊया. कांदा ठेवूया याच्यावर थोडासा. ठेवलं की नाही असं काही नाही विशेष, असंही ठेवतो. गाजर आहे, ये तूप डाल दिया. व्यवस्थित. वांगे आहेत. वांग्याचं काय करणार आहे आता कळेलच तुम्हाला थोड्या वेळात. धार गेली का काय? ओके, हा तर ओके, हा पण ओके. वांगे, टोमॅटो आहे, कांदे चिरलेले, हिरव्या मिरच्या आपण चिरल्या होत्या त्या, आणि 2 लसूण आहेत मोठे, थोडेसे कट करून घेतलेत. इथे आपले वांगे रोस्ट होत आहेत. इथे आपलं मटण, आणि याच्यामध्ये ते लसूण, कांदा, टोमॅटो आणि मिरची रोस्ट होत आहे. तर हे ना आता कुक होईल, हळूहळू कुक होईल.
वेळ लागेल थोडा. जोपर्यंत आपलं मटण कुक होतं ना तोपर्यंत तुम्ही मस्तपैकी ह्या टाइम लॅप्सची मजा घ्या. काय मस्त दुःख पळतंय ना, इतकं भारी वाटतं, इतकं काय म्हणतात एकदम सुकून असं फील होतं आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. तोपर्यंत आपलं मटण रान पण होऊन जाईल. हे वांगे झालेत, हे वांगे आपण काढून घेतले, मस्त भाजलेत. हे होतं आपलं मटण पण होतं आणि ते टोमॅटो लसूण. एक गोष्ट तुम्ही विसरलो ॲक्च्युली, ही फार आधी सर्वात आधी करायला हवी होती. आपल्याला ब्रेड बनवायचं आहे ना, तर त्यासाठी पीठ आधी रेडी करावं लागतं. त्याची थोडीशी प्रोसेस असते. तसंही मटण व्हायला थोडा वेळ लागेल, तर ते आपण करून घेऊया. मैद्याचं पीठ आहे, पाणी थोडंसं कोमट व्हायला ठेवलं होतं. ईस्ट आहे, याची क्वांटिटी अंदाजे टाका साधारण. साखर थोडीशी, साखर जे आहे त्याचं खाद्य असतं. ईस्ट एक प्रकारचा बॅक्टेरियाच आहे. आता हे ना मिक्स करून घेऊया आणि याला 10 मिनटं असंच ठेवूया, म्हणजे हे ईस्ट आहे ना फुगेल, ॲक्टिवेट होईल. ऊब पण खूप मस्त मिळते हे कोळशामुळे. थंडी आहे, जबरदस्त थंडी आहे. अजून तर रात्र पण नाही झाली पूर्ण. यस, अब मेला आराम पैरों को. हे मस्तपैकी फुगलं ईस्ट. आता हे ब्रेडमध्ये ॲड करूया, मिक्स करून घेऊया हे मस्त. हे असं मळून घेतलं आहे पीठ. आता हे ना थोड्या वेळ ठेवूया, तासभर ठेवलं की असं मस्तपैकी फुगेल. हे लसूण कांदा आणि हे पण झालं असेल टोमॅटो. हो, मिरच्या लसूण एक नंबर झालं आहे. मिरच्यांचा काय मस्त खमंग सुटला आहे. मिरच्या, लसूण नाही झालं आहे, लसूण होऊन द्यावं लागेल. वांगेचे हे साल्ट आहेत ना जळालेली, ही काढून घेऊया. कचरा नको करायला इकडे तिकडं. हे असं मस्त काढून घ्या सगळ्या वांग्यांचं. टोमॅटोचं पण साल्ट काढून घेऊया, तो पण मस्त शिजला आहे. मिरच्या पण मस्त शिजल्या आहेत, कांदे पण मस्त शिजले. लसूण पण झाला आहे, झाला नव्हता आधी, झालं आहे मस्तपैकी शिजला आहे लसूण पण. हे पीठ मस्त फुगलं आपलं. केवढंसं होतं, केवढं झालं ते फुगले ना. तूप घेऊया आपण, तेल नाही आणलं. आतमध्ये गरम आहे लसूण. कांदे वगैरे हे सगळं ऑलरेडी भाजलेलंच आहे, हे जास्त काही परतायची गरज नाहीच आहे. टोमॅटो, मिरच्या आहेत, 3 मिरच्या होत्या तिखटवाल्या मिरच्या. आणि हे आपले वांगे. थोडंसं हे ना साईडला घेऊन स्क्वीज करून घेतो जरा. मीठ घातल्यामुळे काय होईल की अजून आणखीन पाणी सोडेल, आणखीन सॉफ्ट होईल. लिंबू, हे झालं असेल, हे काढून घेऊया. बापरे, गरम आहे का काय, मस्करी आहे. हां, सांडलं ज्यूस सांडलं सगळं. ये नाही होणार आता. हे पण मस्त शिजायला लागलं. मीठ चेक करूया फक्त. भारी आहे. मी तर व्हेज आवडत नाही मला, पण माहिती नाही, वांग्याचं आणि भरीत वगैरे मला ना भरपूर आवडतं. आधी पण केलं आपण, त्यावेळेस चिकन रोस्ट बनवलं होतं. झाकून घेऊया. हे आपलं पीठ. हा मस्त फुगलं आहे. झालंय, भरीत झालं आपलं, काढून घेऊया. याच्यावरच ठेवतो, गरम राहील. ब्रेड पण झाला नाही मस्त. एक साईड हे झाली, हा नाही झाला. काय मस्त फुगला हा ब्रेड. काय फुगलाय ब्रेड ना, जबरदस्त मस्त एकदम. ब्रेड जळत नाही माझ्याकडनं. सर्वात आधी तर हा ब्रेड झाला आहे. सर्वात आधी माझं फेवरेट. बटर तर नाही आज आपल्याकडे, पण आपण बटरच्या ऐवजी तूप घेतलं आहे. घी हनी ब्रेड. वा,
काय मस्त झालाय, कसं फुगलाय. इससे बेस्ट चीज़ कुछ नहीं दुनिया में. एक नंबर. तरी मीठ जात नाही, एवढं गरम आहे. कसं फुगतंय जबरदस्त. तिला फुगलं. जाळी पकडली. हा मस्त फुगलाय कसा. हा हा आपण फुगलाय. तुला जात झाले फुगल्याले. थोडं आणखीन हानी. मस्त हा बघ ना, फुगलाय आणि किती फुगलाय. मधासोबत पण भारी लागतोय. ब्रेड बघा काय मस्त झालेत. वा. हो. ओ, हे ब्रेड झालेत, काढून घेऊया. गरम. हा राहून देऊया, हा थोडासा उशीर लागेल व्हायला. हे पण याच्यावरती ठेवलं थोडं गरम राहायला. आणि हा आधी काढला तर ब्रेड गरमच आहे अजूनही. ओ, हा किती सुंदर झाला आहे बघा ब्रेड. एकदम मस्त असं भरीत घ्यायचं आहे, त्याच्यावरती ठेवायचं आहे. एक नंबर. एक नंबर. पहिला घास खाल्ल्यावर मी दुसरा खायचंच विसरलो होतो. थोडंसं मीठ कमी आहे. थोडंसं मीठ ॲड केलं आहे. भरीत पण इतकं भारी बनलं ना. ते चारकोलवर वांगे गरम केले होते ना, चारकोल फ्लेवरवालं भरीत. झणझणीत अशी, मिरची पण एकदम तिखट होती. खूपच भन्नाट आहे. सोपं पण आहे, करून बघा तुम्ही. खूप म्हणजे खूप भारी झाला. पाव भरीत नवीन रेसिपी. पिठा ब्रेड भरीत. सुपर. तुम्ही वाटलंच तर मिरची आणखी टाकू शकता याच्यामध्ये. हा पण ब्रेड झाला आहे. अब बारी है मटन की. लेयर बाय लेयर निकालेंगे इसे. हो, पाऊस सुरू झाला. देखने को तो एक नंबर है, लेकिन ये शीज़ा है कि नहीं पता नहीं. शीज गया है, पक चुका है क्योंकि इसने हड्डी छोड़ दी है. दोस्तों ये है मटन रोस्टेड. हळूच सोडलं बघा इथे. याचा अर्थ हे झालंय. आव, एक नंबर पीस है. हा काय मस्त तुटतंय, याचा अर्थ मस्त शिजलंय. एकदम सुपर झालंय. गाजर धन्य हो गया मेरा जीवन इतना अच्छा खाना खा के. ही चरबी आहे. मला वाटलं मटन आहे. चरबी विरघळली नाही का? चरबी नाही वाटतं ही. चरबीच आहे का रे? चरबीच आहे ना ते. मी मस्ती केली की माझी आई कधी कधी बोलायची तुला लय चरबी चढली. अफलातून लागते, अफलातून. मस्त असा मोठा पीस घेऊया. भाजला तरी चालेल हात. त्याच्यावर हा कांदा, गाजर आणि थोडीशी चरबी. ये है मटन पीस, कांदा, चरबी, गाजर. खूप भारी लागतं, खूप भारी. मस्त असे 2 पीस घेतलेत, त्याच्यावरती भरीत घेतले असं.
भरीत, हे कांदा आणि गाजर, हा मस्तपैकी मोठा पीस मटणाचा भरून घ्यायच्यावर एक नंबर. गरम झालेलं आहे. ये है बर्गर, पिठा बर्गर, मटन बर्गर. तरी मी टॅमरिन डेट चटणी मिस करतोय खूप. वाटलं नव्हतं इतकं भारी होईल. आजचा दिवस तर कुकिंगमुळे खूप भारी झाला आहे. इतक्या भारी रेसिपी झाल्या. गरम गरम हे जात नाही तरी खातोय. दुवा माहिती नाही हनी टाकल्यावर कसं लागेल. ज्याला गोड आवडत असेल ना त्याने टाका हनी, नाही तर गरज नाही. मला आवडतं गोड. ॲक्च्युली गोड मला फार आवडतं. याला ना कोळशाचा फ्लेवर आला नाही तेवढा. फक्त कोळशाचा फ्लेवर देऊया याला आता. ये मिल गया चारकोल फ्लेवर. ओह, हा पीस टेस्ट करून बघूया. याला चारकोलची धुरी दिली आहे. चारकोलचा जो फ्लेवर आहे ना तो त्याच्यातल्या त्याच्यात म्हणजे मटन बोला चिकन बोला ते नॉनव्हेजची चव आहे ना खूप मस्त लागते. मस्त म्हणजे इन्हान्स होते, वाढते चव चारकोलमुळे. बस माझं पोट खूप भरलं आहे, खूप टम्म झालं आहे. मी आता मस्तपैकी झोपणार आणि उद्या सकाळी काय आपल्याला ते एक्सप्लोर करायचं ते करूया. जगन सेट कैसा लग रहा है? भारी झालंय. भारी, एक नंबर. भरीत तर भारी झालंय. अजून उरलं आहे बऱ्यापैकी. उरलं तर सकाळी नाश्त्याला होऊन जाईल. दुसरं काही बनवायची गरज पडणार नाही आपल्याला. हे भरीत आहे. ब्रेड उद्या खायला होतील आपल्याला सकाळी. स्लीपिंग बॅग बऱ्याच जणांनी कमेंट केली ती. स्लीपिंग बॅग आहे माझ्याकडे. अंगावर नाही घेणार आहे, अंगावर घ्यायला आपण ऑलरेडी आणलं आहे. ही अशी आथरली आहे स्लीपिंग बॅग. बघा 2 जण सहज झोपू शकतात आणि एकदम ठीक आहे ही. त्यामुळे चांगलं कुशन मिळेल. आत्ताशी एक तर 9:57 झाले. मला असं वाटलं की 11 साडे 11 झाले की काय. 9:58 झालेत. नाही दिसणार माझं एकदम बारीक आकडे ते. थोड्या वेळ काहीतरी टाइमपास करेल आणि झोपेत भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:15 झालेत. सर्वात महत्त्वाचं ना आपलं पाणी संपलं आहे. पाणी कुठे मिळेल काहीच कल्पना नाही आहे. म्हणजे प्यायला वगैरे नाही, भांडे वगैरे घासायला आपल्याला पाणी हवं होतं थोडंसं. कारण की जे पाणी पुढे होतं ज्या खड्ड्यामध्ये ते पूर्णपणे आटलं आहे. हां इथं आहे पाणी थोडं. प्यायला वगैरे नको आहे पाणी सध्या तरी. तहान लागत नाही, म्हणजे अशा वातावरणामध्ये तहान लागतच नाही अजून. हे पाणी गरम करून पिऊ शकतो आपण. डोंगरातून वाहून हे पाणी येतं, म्हणजे थोडंफार क्लीन पण होऊन जातं. कोणत्याच प्रकारचं केमिकल बोला किंवा यात काही अशी घाण वगैरे पडली नाही आहे. फ्रेश पाणी आहे पावसाचं. पाण्याची सोय झाली आहे. मस्तपैकी पातीला घासूया आणि चहा बनवूया. दूध फट चुका है दोस्तों और हमारा चाय पीने का अरमान पानी में मिल चुका है. पाऊस खूप जबरदस्त आहे इकडे. म्हणजे काल रात्रीपासून काल रात्री नाही आम्ही आलो तेव्हापासून आहे ना, म्हणजे किंचित असा 10 मिनिटासाठी थांबतो आणि परत सुरू होतो. आता परत सुरू झालाय. दूध फुटलंय म्हणून काळा चहा बनवलाय. चाय तो हम पी कर रहेंगे. बिस्किट का एक नंबर झाला काळा चहा. चुकून चांगला झाला. मला येत नाही काळा चहा बनवता नीट. गाव आहे ना, दिसतं गायब होतं 5 मिनिटं फक्त दिसतं, नंतर परत गायब होऊन जातं. पाऊस सध्या बंद आहे पण इथे 24 तास पाऊस सुरू. 24 तास
लोक घराच्या बाहेर निघत नाही, कामापुरते निघतात, तेवढं पुरतं तेवढं आणि परत घरातच. अपना बैंगन का भरता टेस्टी टेस्टी कंटाळा. त्या कडेच्या इकडे आलं. इकडे आपण आहे ना मागच्या वर्षी कॅम्पिंग केली होती. इतका सुंदर कडा आहे ना, पण पावसाळ्यामध्ये इकडे यायची आपल्याला संधी मिळाली नव्हती. ओ बापरे, आई शपथ, ओ माय गॉड. थांबा, ओ माय गॉड. धुक्क बघा किती फास्ट वाहत आहे. म्हणजे इकडनं धुक्क येत आहे आणि मागे ना तिकडे त्या कडेला टच होऊन तिकडे सगळं धुक्क जमा होत आहे. पूर्ण जमा होऊन एकदम असं वरती येत आहे आणि मग गावामध्ये जात आहे. इथे ना रस्ता संपतोय, त्यानंतर कच्चा रस्ता सुरू होतोय. त्या कच्च्या रस्त्याने आपण पुढे जाऊन बघूया काही आपल्याला आणखीन एक्सप्लोअर करता येतं का. एकच घर आहे का? एकच आहे. मी चला दाखव ना. हा, हा मी येतो, चला चला. हे चिखलात गाडी अडकणार नाही ना पुढे? गाडी अडकेल का? खूप चिखल आहे पुढे. नाही नाही, नाही ना? पुढे जाऊन द्या, त्या तिथं उभी राहून द्या. सगळं सामान हे घर ते टेंट वगैरे झोपायला नाही का वरतीवर असतं ना ते- खरं आज मुक्काम इथं जेवण बिवण करू. नाही बघू ना आधी तर तुम्हाला त्रास नको होऊ द्यायचा. काय ना करा, काय नाही, मस्त पैकी या तिथं वर या. तुम्ही कुठे दूध घ्यायला गेलते? नाही ना, ते आलं, ते चालत जुन्नरला चालत. चालवली होती मी जुन्नरला चालू. नातेवाईक आहेत आमचं. अच्छा अच्छा अच्छा. मग आता दोन्हीचेच मी आलो फिरून. आता पायी पायी निघाली. पायी पायी जुन्नरला मग गेला. आता काय करायचं? गाडी गाडी कुठे? किती लांब सोडायचं? किती लांब आहे इथनं? 40 किलोमीटर आहे आपल्या हातवीस पासून जुन्नर. जुन्नर 40 किलोमीटर. मग गाडी कुठून कुठून? इंगळून गाडी मिळते. आता इकडून तवर- किती लांब आहेत ना? तरी तरी 2 तासला यायला, 2-3 तासला जायला. मग 2-3 तास इकडून वरनं जुन्नरला गाडी. हा पहिला होत्या, पण तो घाट सगळा गेला. आमची मुक्कामी गाडी होती हातवीस ते जुन्नर. घाट सगळा इंगळूनचा घाट सगळा कोसळला. गाड्या म्हणजे बारीक क्विलरी जिबा बिबा जात्यात. लय परिस्थिती अवघड आहे. मग तुम्ही काय पायी पायी जाणार होता? मग आता काय करणार? नाही असं इथं जवळपास नाही का कुठे गाडी जिथं मिळेल? नाही ना, इंगळून शिवाय. इंगळून किती किलोमीटर आहे? तरी 4-5 किलोमीटर आलं. 4-5 किलोमीटर. मग 2 तास लागतात. हा 2 तास. तसं काय? नाही 2 तास नाही लागत. एक दीड तास. पाय पाय जायला पाय- पाय लागत लांब ना. तेवढा टाइम. नाही 4-5 किलोमीटर असेल तर मी सोडून येतो त्यांना इंगळून पर्यंत. ते तुम्ही 2 तास म्हटले म्हणून म्हटलं 4-5 किलोमीटरला कुठे 2 तास लागणार? गावात थांबतील ती. गावात थांबल तिथं. हा हा एकाचा तरी तिथे सोडा. हा मग हे फक्त सामान आपल्या घरी ठेव थोडं. मग गाडीवर सोडून येतोय ना मी. चालेल. तकलीफ नाही नाही, तकलीफ वगैरे काही नाही. तकलीफ काही नाही. आता तुमच्याकडे पण पर्याय नाही ना. अवघड आहे ना. नाही तुम्हाला तिथे 4-5 किलोमीटरच आहे ना. हा मग काय प्रॉब्लेम नाही ना. असं तर आम्ही 100-150 किलोमीटर रोज फिरतो. बरं या वर या तिथे.
बापरे, एवढ्या रानामध्ये एकच घर आहे हे. बाबा लय पाऊस तिकडं काय रे तर इथंच राहतात. हा चला. काही भात बीत घालू का? भातही घातलाय. आपलं नाव काय म्हटलं? माझा देवजी गवारी. देवजी गवारे. गवारी हा. बाबा घरा राहतात आम्ही अशी राहतोय. आता अभयारण्य व्हायला लागला. या जमिनी पोखरायच्या. मुलगा सरपंच आहे आमचा. सरपंच आहे? पोरगा सरपंच आहे त्यांचा. अच्छा अच्छा. मग कसं करमत तुम्हाला एकटे राहायला इथं असं? काय नाही शेत इथं शेत आहे ना. सगळी शेती आपली इथं. अच्छा, कसली शेती? शेतावर आहे. भात शेती. भात आताची लागवड झाली. 40-50 माणूस झाला. मग अच्छा आता या लोकांना उठवायचा काढलाय सरकारनं. अच्छा, हे इकडनं उठवत आहे? हा चालय प्रयत्न. चालू प्रयत्न. आता ते आता मोर्चे बिरचे. मोर्चे बिरचे चाललेत आता. हा हा हा. बरं या त्यांना सोड. तू थांबतो बाळा. दरवाजा लईच लहान बनवलं आमचं. वाऱ्या करताना वाऱ्यामुळे लहान बनवलाय का? उंच असला वाऱ्यामध्ये उडून जातं ना, त्यामुळे दरवाजे एकदम लहान बनवले. काय बात, व्यवस्थित बसले? रस्ता होता वाटतं इथे. त्याचा रस्ता लय मोठा होणार रे. तिकडून गेला ते लांब पडतोय ते. आम्ही लय जवळ आहे. इकडे बघा ना, लांब लांब पर्यंत ना, इकडे कोणच नाहीये. लांब लांब पर्यंत एक घर नाहीये आणि इथेच फक्त ते घर आहे निर्मल दादांचं. कुणा सोडला चहा ठेवू. हा बरं. चहा काय, काळा का दुधाचा? हा दुधे आहे. या इकडे आतमध्ये. ये बाळा चहा ठेवू. ये वरून. रस्ता. बापरे, धूर किती झालं तुमचे डोळे नाही जळत? अरे बापरे. दूर झालंय ना. इथं लाईटचा एक सोर्स आहे बघा. हे इथेच एक लाईट नाही, हात बाहेरचा उजेड आहे. पत्रे. हा पत्र बसवलाय पोरगा. अच्छा अच्छा. मग हे बाहेरचाच उजेड आहे ना? हो, हा बाहेरचा. अच्छा अच्छा, मला वाटलं लाईट आहे का निकाला काय. पडला असता सगळा उजाडला असता. हा हा. अच्छा अच्छा. आता दुःख आहे म्हणून असं सगळं दिसतंय. हा साफ केला नाही ना त्या दुःख आहे ना. हा हा. तुम्ही कुठे आहे पण? मला दिसत हे नाही. हा तिकडेच आहे. हा हा. चहा ठेवूया. आपल्याकडे साहित्य तर तसंही आहे सगळं. आता कोकाची लय लोक आहेत तिथे खेकडा ना पकडायला. हा. इथं मुक्कामाला आपल्या तिथे. इथं मुक्कामाला असतं. खेकडे कुठे पकडायला जातात? खाली गिरेली या खाली. ठेवायला लागलं का पाणी जुळ्याला? निवांत तुम्ही दिवाळीच्या आसपास या. फिरायचं, बाहेर जाऊन व्हिडिओ वगैरे काढायचे असे. तुमच्यासारखे मस्त वेगवेगळे लोक भेटतात ना, त्यांच्याबद्दल बोलायला सांगायचं. अरे हे माझं एवढं पिल्लू हिला हिच्यासाठी दूध म्हटली का तुम्ही? उंदीर पकडताय. उंदीर पकडता हे? पकडताय. बारीक पिल्लू छोटा. हे तुम्ही इथं राहता, काही आजारी पडले, काही न्यायचं आणायचं सामान, मग कसं करता? घरी गावात ते आपला गावातून आणायचं. अच्छा, तेच ना मग गाव घरी मोठे लागलं ते काय गावातून. मग गाड्या येतात त्याच्यात आपला आणायचा. हे आता हिरडा बिरडा 7-8 क्विंटल हिरडा सगळा इथंच आहे. म्हणजे आपला जन्मच इथं झालाय तुमचा? जन्म आपल्या गावात झाला पण राहायलाच इकडे आम्ही. म्हणजे आजोबापासून सगळा परंपरा. आजोबा बाबा राहिले त्याजो मग आम्ही चालवलं. मग आधी कसं होतं घर मग? आपल्या जे सफर कुईटारी. अच्छा. पोराची 17वी झाली. 17वी. हे छप्पर कधी उडालं होतं तुमचं? तरी आता महिना व्हायला आला. अच्छा, महिनाच आत्ताच उडालोय का? उडाला म्हणजे काय वादळ झाला खालून आला 8च्या सुमारात. अख्खं पत्र इकडे दिलं फेकून. ते यंगार बिंगार सगळं वाकून टाकलं. दुपारच्या 2:30 वाजता अच्छा. चक्रीवादळ झाला. चक्रीवादळ होतं का? माणसं घेतली 5-50 माणूस घेतला आवायला. हा साखर 8 किलो साखर एका माणसाला. हा. मग पण कठीण आहे ना लईला इकडे राहणं. पाऊस दुःख- किती दुःख- आहे, पाऊस दुःख, नाही. पाऊस किती आहे. 4 महिने म्हणजे वैरेच आम्हाला. असं मस्त मजा येते ना असं चहा. किती वाजता आले काल? त्या तुम्हाला सवय झाली असेल ना ते करून? पोर अजिबात पोरला सण होता म्हणता इष्टू इजून टाकी जा. हा का? अजिबात नाही तो थाराच नाही पाणी वरती. ती सवय नाही ना ते डोळं. सवय झाली ना आम्हाला. हा, तुम्हाला सवय झाली. आधी जनावरांचं कसं होतं?
जनावर होते बिबट्या वगैरे? लय त्रास. इथं एकदा शिरालतात 2-3 वासरं मारले आपली. तेव्हा एरी मोडकाळी घुसाला डायरेक्ट जागेवर. कधीची गोष्ट आहे? 3 वर्षाची. म्हणजे इथं आत्ता पण आहे बिबट्या इथे? आता नाही बरं का. आता नाही, आता 3 वर्ष अगोदर होता. हा? आता तुमचं मग का मन काय आता आयुष्यभर इथंच राहायचं हा. का चांगली जागा कुठे मिळाली तर तुम्ही तिकडे राहायला तयार आहे? नाही नाही? नाही आपल्या भूमी चांगली, कोणाची 1 नका 2 नका, वातावरण शांत, कोणाची तकताक नाही, आपल्या शेतामध्ये काम करायचा नाही तर आपला आराम. आराम करायचा. पुढे काय त्या गोंगाटामध्ये हम्म. वातावरण कसे शांत एकदम, कोणाची बनबन ना कोणा, हम्म. आपली पोरा लेकरा सुखी सगळा. तर चला निघूया मित्रांनो. निर्मल दादांना पण बरेच काम आहेत. अचानक त्यांची भेट झाली, खूप मस्त माहिती मिळाली. किती कष्टाने ते इथे राहत आहेत, पण आपल्या जागेशी त्यांना इतकं प्रेम आहे. नवीन चांगली जागा जरी मिळाली तरी ही जागा ते काही सोडायला तयार नाही, इथेच राहणार म्हणतायत ते. निर्मल दादा दिवाळीमध्ये भेटू मग. हां चला बाय. त्यामुळे जी टेस्ट आली ना त्या भरिताला असा शहाणपणा करू नका. मला लय तिखट लागले, मिरची खूप तिखट आहे.